नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक हो मो मराठी यांच्यासोबत बालकांड या कादंबरीच्या सफरीवर. आपण पाहिलं मागील भागात लेखक आणि त्याचे वडील आणि बाबल हे झोळम्याला परत आले. पण वडील आणि बाबलमध्ये झालेल्या भांडणामुळे बाबल घर सोडून गेला. आता हानू म्हणजेच लेखक आणि त्याचे वडील एकटेच आंब्याच्या झाडाखाली राहू लागले. त्यातही काकांना म्हणजेच लेखकाच्या वडिलांना काही काम लागल्यामुळे ते हानूला एकटेच सोडून वाड्याला निघून गेलेत. आता एकटा हानू कसा सामना करतोय ते पाहूयात. मी आंबोलीखाली एकटाच राहिलो. डबक्यावरून आंघोळ करून आलो. तांब्या भरून आणला. चूल पेटवून भात शिजवला. काकांसारखीच पलीकडून झाडाची पानं आणली. रायवळ आंब्याचा रस भातावर घेऊन तो खाऊ लागलो. भोवती कावळे जमले. आम्ही आंबोलीखाली जेवायला बसतो हे कावळ्यांना समजलं होतं बहुतेक. त्यामुळं 2-4 कावळे आले. मी जेवत असताना भोवती गोल गोल फिरून काव काव करू लागले. मी त्यांना हाकारत हाकारत जेवू लागलो. पण ते आणखी जवळजवळ येऊन काव काव करू लागले. एका हातानं भात कालवून जेवायचा, दुसऱ्या हातानं पान धरून ठेवायचं. त्यात हातानं कावळे हाकलायचे. कावळ्याला हाकलायला पानाचा हात काढला की पान सरकायचं. पुन्हा पान धरायला हात मागं घ्यायचा. कावळा पुढे यायचा. चोच भातात घालून बघायचा. त्याला हाकलण्यासाठी पानावरचा हात काढून त्याच्यावर उभा राहायचा. जेवायचं तसंच राहायचं. होता होता 5-10 कावळे मी जेवताना भोवती जमले. त्यांना हाकलायला दुसरा कोणी नाही. मी रडकुंडीला आलो. जेवण जमेना. कावळे जवळ येऊ लागले. शेवटी मी पान उचललं आणि भातासकट ते दूर भिरकावून दिलं. कावळे तिकडे धावले. चोची मारून मारून भात खाऊ लागले. मी मात्र उपाशीच राहिलो. संध्याकाळ झाली. काळोख पडायला लागला. मी चूल पेटवली. भात रांधला. लाकडं चुलीतून मागं ओढून त्यांच्यावर पाणी मारून विझवली. भात मुरत पडला. मी काकांची वाट बघत आंबोलीखाली बसून राहिलो. काळोख वाढला. पलीकडल्या झाडातून तो गच्छ दाटलेला दिसू लागला. आंबोलीच्या आसपास सगळं उघडं होतं, म्हणून थोडं थोडं दिसत होतं. थोड्या वेळानं तेही बंद झालं. आंबोलीभोवती दाटसा काळोख झाला. पलीकडलं काही दिसेना. मी आंबोलीखाली बसूनच होतो, काळोखात. मला आता भय वाटू लागलं. कोणाला तरी हाक मारावीशी वाटू लागली. पण कोणाला मारणार? सगळ्यांची घरं खूप दूर होती. नानांचं, मणेरीकरांचं, भाड्या जोशाचं कुणाचंच घर जवळ नव्हतं. हाक मारली तरी ती पोचली नसती. कुकारा मारला असता तरी पोचला नसता. काकांनी काळोख पडेपर्यंत परत येतो असं सांगितलं होतं. काळोख दाट झाला तरीही ते परतले नाहीत. पलीकडे पायवाट होती, पण तिकडूनही कोणी जात येत नव्हतं. भोवती कोणी नाही. मिट्ट काळोख. झाडांवरचे पाखरांचे आवाज केव्हाच थांबलेले. मी लहानशा झाडाखाली एकटाच बसून. काळोख दाट होत चालला होता. पलीकडल्या पायवाटेनं कोणीतरी येताना दिसलं. चूड हलत हलत पुढं येताना दिसलं. म्हणजे कोणीतरी येत असणार. मी पुढं झालो. काकाच असणार ते असं समजून मोठ्यानं लांबूनच म्हणालो, कितको उशीर केलोस तू काका? 3 येणार सलोस नी? चूड घेऊन येणारा माणूस एकदम थांबला. थोडा मागं सरला. त्यानं चूड वर केली. ती हलवीत पेटवली. त्या प्रकाशात माझ्याकडे बघत त्यानं विचारलं, कोण रे तू? आवाज ओळखीचा नव्हता. म्हणजे हे काका नाहीत, दुसराच कोणीतरी आहे. मी काही न बोलता उभा राहिलो. तेव्हा त्यानं चूड हलवीत प्रकाश मोठा करीत पुन्हा विचारलं, को रे तू? मोरोबाचो झील. मोरोबाचो झील? मी कसला भियायले. वाटला कोणा भूत संबंध येलो की काय. पण इतकी रात तर नाही झाली. मग इतक्या बेगीना भूता खैसून घेतली. मी काही म्हणालो नाही, गप्प राहिलो. हय काय करतं हस? त्यानं विचारलं. काकाची वाट बघत हय, मी उत्तर दिलं. खय गेलो हा? वाडीक. सावंतवाडीक? सांजे परत येईन म्हणालो होतो. येत मरे, तो म्हणाला. पण तू हय असं उभं राहून त्याची वाट कित्येक बघतस. घराक जा मरे. मी पुन्हा गप्प राहिलो, काही म्हणालो नाही. खय रवतास हाली तुम्ही? हैसरच. हैसर म्हणजे रे?
त्या आंबोलीखाली. ती गमली? मी आंबोलीकडे बोट दाखवीत विचारलं. झाडापुढी? त्यानं विचारलं. झाडापुढी रवतास तुम्ही? होय मरे. आता तोही गप्प झाला. हातातली चूड हलवीत ती पेट्टी ठेवीत उभा राहिला. कित्येक दिस झाले हे झाडाबुडी रवता असता. झाले 4 दिवस. काकानं रामनवमी पण शिवेच्या आंब्याखाली केला म्हणा औंदा. ऐकलं आम्ही. हां, अवदसा आठवली रे तुझ्या बापाशी. तो थांबून म्हणाला. केंदा मोठा ठिकाण होता त्याचा झोळम्यात. केंदा मोठा घर होता. गोरा ढोरवा होती. तो थांबला. मग सूड हलवीत हलवीत निघाला. निघताना मला म्हणाला, हैसर नको थांबा, जा कोणाहारी तरी. काका आयलो म्हणजे कुकारो घालीन तुका. तेव्हा ये, जा. तो पायवाटेने निघून गेला. मी तिथून मागं आलो. पायवाटही दिसत नव्हती. काळोखातून आलो. आंबोलीखाली बसून राहिलो. रात्री कधीतरी मला झोप लागली. पहाटेशी वाऱ्यानं जाग आली. काका आलेले नव्हते. दुपार होता होता ते आले. रागावून, चिडून, संतापून. तू काल 3 येणार सलोसनी? मी त्यांना थोडंसं रागावूनच विचारलं. नाही जमला, ते म्हणाले. मला एकट्याला एका झाडाखाली रात्र काढावी लागली ता. मी पुन्हा रागातच म्हणालो. वाघा नाही खाल्लेन तुला? झाला तर, ते म्हणाले. माझा राग शांत झाला नव्हता. मी तसं रागावूनच विचारलं. काय येवे नाही जमला म्हणसंस? किता झाला न जमवे? अरे कामा नाही झाली, वकील नाही भेटलो. वकिलांची आणि कोर्टाची कामाती असलीच. सारखी लांबणीवरच पडसत. मी अजून रागातच होतो. म्हणालो, लोक म्हणसत तुला अवदसा आठवली असे. शिंदळीच्या त्यांनी मला एकदम गाळी घातली आणि हाताशी मिळालं ते लाकूड माझ्या अंगावर उगारलं. रागानेच दातोट खात माझ्या अंगावर धावून आले. तसे दातोट खातच त्यांनी विचारलं, मला अवदसा आठवलीसे रे शिंदळीच्या? मला अवदसा आठवलीसे? मी त्यांच्या हाती सापडलो नाही. त्यांच्या पुढून पळालो. रायवळ आंब्याच्या झाडाखाली जाऊन थांबलो. काका मागं फिरले. त्यांनी लाकूड हातातून टाकलं. मी रायवळ आंब्यावर दगडधोंडे मारून आंबे पाडले. पुष्कळ वेळ ते चोखत चोखत खात बसलो. काकांनी आज माझ्यावर लाकूड उगारलं होतं. आणि ते फक्त बाबलवरच हात उगारत. हातात सापडेल ते उगारत. आज त्यांनी माझ्यावर उगारलं होतं. मला मारायला धावले होते. आमच्याकडे होता तो पाण्याचा तांब्या बराच मोठा होता. कळशीपेक्षा थोडा लहान. ते 3 तांबे पाणी ओतलं असतं तर कळशी भरली असती. एके दिवशी गावात कल्हईवाला आला होता. घरोघरी फिरून तो कल्हई लावत होता. जवळपास त्याचा आवाज ऐकू येताच काका मला म्हणाले, कल्हईवालो आयलोसं दिसते. जा तू, हे तांबेला लावणी हाड कल्हय. तांबेला कल्हय? मी विचारलं. होय तांबेला, काका म्हणाले. तो अधिक विचारू नका. पाणी घालेवे सांगला तर पाणी घालेवा. लोमसे किता ता विचारू नये. जा, कल्हई लावणी हाड. त्यांनी पाणी ओतून टाकून तांब्या रिकामा करून माझ्याकडे दिला. पैसे दिले. मी तांब्या घेतला, पैसे घेतले. कल्हईवाला कुठं कल्हई लावत बसला आहे ते शोधत निघालो. लांबून कर कर आवाज आला. ती कुळवाड्यांची 4 घरं होती. तिथं तो कल्हई लावून द्यायचं काम करीत होता. मी तांब्या त्याच्यापुढे ठेवला. म्हणालो, कल्हई करून दी तांब्याक. तांब्याक कल्हय? एका कुळवाडणीने विचारलं. ती रे कित्याक? माका नाही माहिती. काकान सांगला, मी म्हणालो. सगळ्या हसल्या. दुसरी म्हणाली, आम्ही नाही बाई ऐकलो कोण तांब्याक कल्हय लावून घेत असा. पाणी पेवचं तांब्यो तो, ते का कशाक कल्हय? मी काही न बोलता उभा राहिलो. कल्हईवाल्यानं तांब्याला कल्हई लावून दिली. पैसे देऊन मी निघालो. तांब्यातून चांदीचा असावा तसा चकचकीत दिसत होता. कल्हई लावलेल्या तांब्या बघून काका म्हणाले, आता भात आमटी रायता सगळा हेतच करवेचा. हौसीत कितीला 2-2 भांडी. घासळे कटकट फकस्त. 2-3 दिवसांनी बांध्याला जाताना त्यांनी पातेली बरोबर घेतली. पातेल्याला पण कल्हई लावणी हाडसस का? मी विचारलं. हं, ते म्हणाले. संध्याकाळी ते परत आले. त्यांच्या हाती पातेली नव्हती. पातेली नाही हाडलीस कल्हई लावणी? मी विचारलं. नाही. त्याच ठेवणी आयलोस का? नाही, विकणी आयलो, ते म्हणाले. आणि त्यांनी पंचाला बांधलेली तांदळाची मोटली सोडली. म्हणाले, पातेली विकली. तांदूळ हाडवे पैसे नका. माझे हरी नव्हते रे. मग विकली पातेली. 8 आणे आयले. तांदूळ हाडले सत. चल चूल पेटय, भात शिजवया. कशात शिजवेचो? तांब्यो सेनी.
तेत काय भात शिजत नाही. मी चुलीत विस्तव केला. काकांनी तांदूळ काढले. मी आधण ठेवलं. तांब्यात पाणी होतं ते ओतून दिलं. भात शिजेल एवढंच पाणी ठेवलं. उकळी फुटली तेव्हा तांदूळ न धुताच त्यात टाकले. काकांनी येताच 5-7 रायवळ आंबे आणलेच होते. त्याने ते सोलले. साली वेगळ्या केल्या. घर चिकटलेल्या 4-5 पाऱ्या शिजणाऱ्या भातातच टाकल्या. मीठ मसाला टाकला. पाणी कमी होताच जवळचा पातळसा एक दगड आणला. भाताच्या तांब्यावर ठेवला. म्हणाले, झाकण झाला रे हे. भात खाली घेतला. झाडाच्या पानांवर वाढून घेतला. खाऊन टाकला. पुढं काही दिवस तसंच करू लागलो. झाडाखाली आंबे पडलेले असतच. सकाळीच जाऊन इतरांनी कोणी नेण्याआधी ते शोधून आणून ठेवायचे. तांब्यातच भात शिजताना ते सोलून साली काढून घेऊन पाऱ्या घरासह त्या भातात टाकायच्या. मीठ मसाला घालायचा. विस्तव बारीक करून तांब्यावर दगडाचं झाकण ठेवायचं. वाफ अर्धवट जिरली की झाडाच्या पानांवर घेऊन भात खाऊन टाकायचा. वेगळी आमटी नाही की सोलकढी नाही. एके दिवशी आम्हा दोघांनाही खूप रायवळ आंबे मिळाले. काका कुठं कुठं जात असत. येताना कुठं आंबा पडलेला दिसला की उचलून घेत. असे त्यांना त्या दिवशी पुष्कळ आंबे मिळाले. मलाही मिळाले. दोघांचे मिळून 10-15 आंबे झाले. ह्याची साठा करूया मरे, काका म्हणाले. त्यांनी तांब्यातल्या पाण्यानं आंबे थोडे धुवून घेतले. उरलेलं पाणी ओतून टाकून तांब्या रिकामा केला. मग त्या तांब्यात एक आंबा पिळू लागले. तांब्यात रस जमा करू लागले. 2-4 आंबे भातात घालण्यासाठी ठेवून त्यांनी उरलेले आंबे तांब्यात पिळले. केळीचे 2-4 दोन भरतील एवढा रस झाला. मग ते उठले. पलीकडे गेले. झाडाची 1-2 मोठाली पानं घेऊन आले. त्यांनी पान जमिनीवर ठेवलं. त्याच्या खाली सभोवताली लहान लहान दगड ठेवले. पानाचा खोलगट ताटासारखा आकार केला. त्यात त्यांनी आंब्यातला रस ओतला. म्हणाले, साठा वाळवे ताटा बरी पडतंस रे, पण ताटा सत कोणाहारी. त्या पानावर त्यांनी तांब्यातला रस ओतला. एक लहानशी काटकी घेऊन तो ढवळला. वरून ऊन लागतच होतं. मग त्यांनी दुसऱ्या पानांचंही तसंच केलं. त्यातही तसाच रस ओतला. मला म्हणाले, लक्ष ठे, उन्हात वाळलं म्हणजे ह्याची साठा तयार होतातच. 4 दिवस ऊन द्यावे हवा म्हणजे होतील तयार. कावळं कुत्रं जपेवे हवं. उद्या मी आणखी आंबे हाडीन. खूप पडलेले सतत झाडाखाली. तूही हाड. 100 साठं केली तर बाधेचे बाजारात नेवणी विकवे होतील मारे. पुढले 3-4 दिवस फारसे आंबे मिळाले नाहीत. मिळाले ते भातात घालूनच आम्ही संपवले. 2च साठं उन्हात वाळली होती. त्याच्याकडे लक्ष ठेवण्याचं काम काकांनी माझ्याकडे दिलं होतं. आंबोलीला पानं फारशी नव्हती. त्यामुळे सावली फारशी पडत नसे. पण सूर्य बदले तसं तसं ऊन मागे पुढे होई. त्याप्रमाणे मला ती पानं मागे पुढे हलवावी लागत. हलवताना पानं फाटली. रसही वाढत नव्हता. ताटात साठं करायला घातलं की उन्हात ताटही तापत. वरून ऊन पडत. वरून ऊन आणि खाली तापलेलं ताट. रस 4 दिवसात वाळतो. त्याचं भाकरीसारखं साठं तयार होतं. पण आमचं झाडाच्या पानावर थापलेलं साठं काही वाळत नव्हतं. ओला अर्धवट सुकलेला तो लिबलिबीत रस मी बोटानं चोखून घेऊ लागलो. बोट त्यात बुडवायचं. बोटाला येईल तेवढा रस बोटावर घ्यायचा. बोट जिभेवर फिरवायचं. रस फार गोड लागत नव्हता. आंबट तुरटच लागत होता. मी साठांचा रस वाळवण्याऐवजी बोटं बुडवून बुडवून तो खाऊन टाकतोय हे काकांनी बघितलं. बरा लागसेस रे, त्यांनी विचारलं. नाही, तुरट लागसेसे, मी म्हणालो. बघूया तरी. मी चाकणी बघसा बरे, म्हणत त्यांनी साठाचं पान आपल्याकडे ओढलं. बोट रसात बुडवलं. जाडसर रस बोटावर घेतला. बोट तोंडात घातलं. बरं लागसोसे मरे, म्हणाले आणि रस तसाच पुन्हा पुन्हा चाकत राहिले. कधी कधी काका इकडे तिकडे जाताना मलाही बरोबर नेत. कधी तळकटीला, भाड्या जोशाकडे, कधी श्रीधर परिवारांकडे, कधी बाली सोमानाकडे. या तिघांची घरं आणि ठिकाणं खूप मोठी होती. माडं पोफळी खूप होत्या. पाण्याचा मोठा पाट होता. तो सगळ्यांच्या ठिकाणातून जायचा. गोठे मोठे होते. त्यात खूप गुरंवासरं होती. कधी आम्ही नानाकडे जाऊ. तिथं गेलं की काकी मला काहीतरी खायला द्यायची. ताक प्यायला द्यायची. पडवीवर नाना आणि काका गजाली करीत बसत. दोघांच्याही उजव्या मुठीत अर्धवट पेटलेलं विडीचं थोटूक, डाव्या हाती विजत चाललेलं कोलीत. नानांना नीट बोलता येत नसे.
त्यांची थरथर होई. सगळं अंग सारखं थरथरत असायचं. जीभही थरथरत असायची. ते बोलतात ते नीट समजत नसे. परक्या माणसांना पण समजत नसे. पण घरच्यांना समजे, काकांना समजे. नाना काकांना विडी पेटवता पेटवता म्हणत, मोऱ्या रे, तू हे किता म्हणा आरमलंस, के तरी झाडाखाली राहायचंस म्हणे. रामनवमी एक झाडाखाली गेलीस ता ठीक, पण मनेरीकरांच्या मांगरात रेहवे लागलो सलोस तो तू सोडलोस. त्याच्याबरोबर भांडण केलास. तुझं आपला जेथे त्याच्याबरोबर भांडण, शेजाऱ्यांबरोबर भांडण, गावकऱ्यांबरोबर भांडण. अरे तू आणिक मे जवळजवळ एकदमच आयलो आणि झोळमेल. तू एवढा ठिकाण उभा केलास, पण बाहेरो झालोस. भांडणा दुसरा किता. जरा म्हणीन समजुतीने वागचो नाही. जरा म्हणीन समजुतीने वागायचं नाही. स्वभावच तापट रे तुझो. सेनी सोने माझा स्वभाव तापट, काकाविडीचा झुरका घेत म्हणत. मग थोडा वेळ दोघेही गप्प राहत. नाना आपल्या थरथरत्या हाताने विडी पेटवायचा प्रयत्न करीत. ते त्यांना जमत नसे. मग काका त्यांना आपली पेटती विडी देत म्हणत, ही घे, मी पेटायचा दुसरी. विडीचे झुरके घेता घेता नाना म्हणत, तुझं एक पोर तो तसो बाहेरो झालो, तुझ्या छळाला कंटाळणी. गेलो तर गेलो, काका म्हणत. तर दुसरीची वाट लावणारच तू. दुसरा किता. बघ त्याच्या हरी, बघ कसं झालो से हानवतो. पोरांना नीट खायवे पेवे नका, पेज म्हणसामे, पण ती पोरांना नका का वेळेवर मिळेवे. देसस का त्याला ते तू. देसा रे, काका म्हणत. मिळसे ता देसा. हाडा दिसतच त्याची, ती कशी रे मग. बघ मरे, कशी सगळी हाडा दिसतस ती. नासे तरी का काय रोज देव जाणे. अंगावर चिखल दिसतेस एक हांडीवर. नाना असं बोलायला लागले की मग काका गप्प राहत. विडी ओढत बसत. मग नाना विचारीत, कित्या ठरलायसस तू पुढा. पोराला घेऊन ये असो झाडाखालीच का राहणारसस कायमचो. त्याची कित्या तरी सोय करवे नका. शाळा तरी तीत नाही. बाबी त्याच्याच बरोबरचो. तो आता 4थी तरी पास होईल. सोय रे वेगळी किता करवेची, काका विचारीत. जहा मे त्या माझो बेवड्यो. जा मे खाणार ताच तो खाणार. जहा मे राहणार तह्याच तो राहणार. जहा मे निजणार तह्या तो निजणार, काका सांगत. पुन्हा विडीचा झुरका घेत सांगत. आणि तू असा समजू नको नाना की मी काय करणार नाहीसा. हे गावात माझं सामायिक जमिनीत सेनी हक्क. कधीतरी माझ्या वाटेची जमीन मला मिळेल का नाही, धडे वाटपासाठी चाललेच सत्रे माझे प्रयत्न. त्याच्यासाठी कोर्टात वकिलाहारी घालचा साने मी खेटे. धडे वाटप होणी जमीन माझी ताब्यात आली की बघ, मी दुसरा ठिकाण तयार करणे दाखवायचा तुला. अंगात ताकद से माझी अजूनही. नवं घर बनणी दाखवायचा तुला. जे नाना सांगत तेच भाड्या जोशी सांगे, तेच श्रीधर वर्वे सांगे. काकाही तेच सांगत. कधीकधी बोलता बोलता काकांचा स्वर तापे, आवाज चढे. भांडण सुरू होई. काका तिथून रागारागाने निघत. मला म्हणत, चल रे, मी परत हिचा तोंडमणी बघवेचा नाही. काका निघत. मी त्यांच्या मागून. आंबोलीकडे यायचं. चूल पेटवायची. तांब्यात भात शिजवायचा. 4 रायवाड आंबे सापडले असले तर त्यांच्या पाऱ्या भातात टाकायच्या. 1-2च असतील तर त्यांचा तुरट आंबट रस अर्ध्या कच्च्या शिजलेल्या भातावर पिळून घ्यायचा. मीठ घालायचं आणि खाऊन टाकायचा. काका मोठ्या मोठ्याने बडबडत असताना कोणाकोणाला गाळी घालत असत. उन्हाळा संपत आला. बोंडू, करवंद, जांभळं संपली. आंबे कमी झाले. आता झाडांकडे गेलं तरी फारसे मिळेनासे झाले. अधूनमधून आभाळ येऊ लागलं. घाम खूप निघून लागला अंगातून. डबक्यातच डुंबत बसावं असं वाटू लागलं. मी पाणी आणायला आंघोळीला म्हणून डबक्याकडे गेलो की डबक्यात उतरून बसू लागलो. पाणी चांगलं नव्हतं. शेवाळं धरलं होतं. पालापातरा त्यात कुजून गेला होता. तरी त्यातच बसावं असं वाटत होतं. लोकांनी नळे परतून घेतले. त्यांच्या खोपी होत्या, त्यांनी त्या पावसाळ्यासाठी म्हणून नव्याने झाडं चुडतं घालून साकारल्या. एके दिवशी काका म्हणाले, पाऊस आयलोर मारे तोंडावर, खोप बीप कित्या तरी बांधेवी हवी. पावसात काय आंबोलीखाली राहता येणार नाही. दाजीनं पैसे दिले तर खोप बांधवे हवी. आता त्यांच्या त्या पैशाच्या वसुलीसाठी सावंतवाडीला खेपा सुरू झाल्या. दाजी शेटकऱ्याचं घर नानाच्या घराच्या पलीकडे होतं. त्याच्याकडेही काकांच्या खेपा सुरू झाल्या. मला आंबोलीखाली राहायला सांगून ते बांधा सावंतवाडीच्या खेपा करीत. मी आंबोलीखालीच राही. काका रात्री आले नाहीत तरी मीही तिथेच राही.
आता मला एकट्याने रात्री आंबोलीखाली झोपायची सवय झाली होती. एके दिवशी काका सावंतवाडीहून परतले. त्यांनी येताना बरंच सामान आणलं होतं. तांदूळ, डाळ, मिरच्या, फोडणीचं सामान, गूळ, असं बरंच काय काय. म्हणाले, दाजीकडनी मिळाले रे थोडे पैसे. 4 दिवस आता बराचसा भात सांबार रान्नी जेवूया. सांबारा कर्वे पातेली हाडलीसे ही बघ. त्यांनी एक पातेली काढून समोर ठेवली. दोघांचा सांबार आहेत, शिजेल का नाही त्यांनी विचारलं. शिजेल मी म्हणालो. साखर आहे हाडलीसे. चांगला अर्धा पोता भरणी हाडलीसे. चहा मिळत नव्हतो रे मला. आता करूया. चहाची फक्की हाडलीसे. त्यांनी चहाच्या पावडरची एक मोठीशी पुडी पंचाच्या मोटलीतून बाहेर काढली. साखर केसे मी विचारलं. थोडी हाडलीसे म्हणत त्यांनी पंचाच्या गाठीतून आणखी एक पुडी काढली, उघडली. त्यातली चांगली मुठभर साखर आपल्या तोंडात टाकत मला म्हणाले, तूही खा मारे मुठभर. मी ही मुठभर साखर घेऊन तोंडात टाकली. जिभेने घोळवू लागलो. बाकीची श्रीधर बर्व्यांच्या पडव्यावर ठेवलीसे काका म्हणाले. सगळी हाटा कितेला हाडू तहासे. लागली की जा आणि घेऊन ये. त्या दिवशी आम्ही सांबार भात केला. भात तांब्यात केला. सांबार पातेलच वेगळं केलं. भरपूर जेवलो. काकाने ढेकर दिली. कितीतरी दिवसांनी आयली ढेकर म्हणे ते लगेच तिथे आडवे झाले. मी दर 2-3 दिवसांनी तळकटीला श्रीधर बर्वांकडे जाऊन पंचात बांधून साखर आणू लागलो. साखर पोत्यातून घेताना मुठमुठ खाऊ लागलो. आल्यानंतर मुठमुठ खाऊ लागलो. मोटली सोडायची. साखर घ्यायची मुठभर आणि मोटली पुन्हा बांधायची. आंबोलीच्या फांदीला बांधून टाकायची. मुंग्या येऊ नयेत म्हणून. घाम खूपच येऊ लागला. संध्याकाळ झाली की पाकोळ्या उडू लागल्या. दमट अधिक येऊ लागलं. आता मात्र आयलोच मारे पावसाळो काका म्हणाले. आता खूप बांधवेची हवी. काकाने खूप बांधण्यासाठी जागा शोधली. तळकट झोळम्याच्या शिवेवर मोकळी जागा होती. मला तिथं नेऊन जागा दाखवीत काका म्हणाले, एठा बांधूया खोप. ही जागा सामायिक से. कोण विचारायचो नाही का एक. बरा मी म्हणालो. काकाने 2 गडी बोलावले. त्यांनी डोंगरातली झाडं तोडून मेढी कापून आणल्या. पोफळ मेलेली शोधून ती चिरून लांब पट्ट्या कापून आणल्या. माणगे आणले. झापं चुडतं आणली. नेमं खणली. मेढी पुरल्या. वासे बांधले. झाडं चुडतं टाकून खोप साकारली. खोरं कुदळ घेऊन खणून आतली जमीन नीट सपाट केली. खोप तयार झाली. आंबोलीखालच्या 1-2 पिशव्या, पंचाच्या मोटल्या, कलई लावलेल्या तांब्या, पातेली, लंगोट्या, पंचे असं आंबोलीखालचं सामान उचलून ते आम्ही खोपीत आणून ठेवलं. पिशव्या 1-2 होत्या. त्या मेढीच्या बेचक्यात अडकवल्या. पंचाच्या मोटल्याही अडकवल्या. काकाने 3 दगड आणले. कोपऱ्यात चूल मांडली. मी बाहेर गेलो. झाडाच्या वाळलेल्या फांद्या शिरडं तोडून आणली. पातेरा आणला. विस्तव तयार केला. भाताचा तांब्या चुलीवर चढवला. पावसाळा अगदी तोंडावर आला. घाम खूप येऊ लागला. सूर्यास्त झाला की पाकोळ्या उडू लागल्या. आभाळात मडप येऊ लागलं. दिवसाही ऊन मंदावू लागलं. काकांनी अर्धी गाडी लाकडं आणली मोठी मोठी. ती खोपीत एका कोपऱ्यात रचून टाकली. म्हणाले, पावसात केरे जाणार लाकडा हडवे. अर्धी गाडी पावसाळाभर पुरतील आपणाला. रानवेचा तरी कितास असे. सांबार भात नाहीतर उफीट चहा. दिवसाहारी तासभर चूल पेटवली की झाला. पाऊस सुरूच झाला. 3-4 दिवसांनी काका म्हणाले, खोप झाली. आता गोरवा राखणीला दिलीसत ती घेऊन येसा. आता कितीला ठेवीची राखणीला. मणेरीकराच्या मांगरात एक जागा नव्हती गुरांना बांधेवे. आता जागोसे. अर्ध्या खोपीत तू आणिक मे. अर्ध्या खोपीत गुरा. तू जाशीलच ते ना चरवे घेऊन ये. तुला एक कांबळं हाडणी देसा. किता. बरा मी म्हणालो. काका राखणीला दिलेली गुरं घेऊन आले. 2 गाईच होत्या. मंगळी पांढुरक्या रंगाची, शिंग मोडकी, तांबूस रंगाची, टोकदार शिंगाची. वासरू केसे मी विचारलं. गुरं राखणीला दिली होती तेव्हा 2 गाई आणि वासरू होतं. मेला म्हणे काका म्हणाले. मेला तर मेला, पुन्हा होईल दुसरा. मंगळी काय म्हातारी नाही झालीसे. आणखी 4-5 तरी विता हतील तिची. खोपीच्या अर्ध्या भागात 2 गाई, अर्ध्या भागात आम्ही दोघे. काकांनी एक कांबळं आणली. ती कापली. अर्ध्या भागाची खोळ करून ती त्यांनी माझ्या डोईवर ठेवली. पाठीवरून कांबळीचा शेव सोडला. तो माझ्या ढोपरांच्या खालपर्यंत पोचला. म्हणाले, ही तुझी कांबळं. अर्धी खोपीतच ठे. पांगरेला हईल. पाऊस पडचेसे. गुरात सर्वे नेशील तेव्हा घेऊन जा.
पाऊस आयलो की घे डोक्यावर. राखणे असाच करचत मरे. पाऊस सुरू झाला. 8 दिवस जोराचा पडला. माळावर बारीक बारीक गवत तरारलं. 8 दिवस खोपीतच बांधलेली गुरं ताजा चारा खाण्यासाठी धडपडू लागली. दाव्यांना हिसके देऊ लागली. मी कांबळीची खोळ घेतली, काठी घेतली, कोयती घेतली आणि दाव्यांवरची गुरं सोडली. हाईक हाईक करीत त्यांना घेऊन चरायला गेलो. नुकती उगवून आलेली कोळी कोळी चारं खात ती बराच वेळ भटकली. मी त्यांच्या मागून फिरत राहिलो. कांबळीचा अर्धा भाग डोकीवर घेऊन काकाही पावसातून बाहेर जात. कधी झोळंब्यातच, कधी तळकटीला, कधी बांद्या सावंतवाडीला. आले की गप्प बसत. म्हणत धडे वाटपाचा किता होत नाहीसे. कोणालाच घाई नाहीसे. लवकर धडे वाटप होयवे हवा आता मला जमीन हवीसे. पण ता काय होत नाहीसा दिससे. पावसाचा जोर वाढला. मुसळधार पडू लागला. हवेत गारवा येऊ लागला. जोराचा वारा वाहिला की पावसाच्या धारा तिरप्याच्या तिरप्या होत पडू लागल्या. वाऱ्याबरोबर पावसाचे बारीक बारीक थेंब खोपीत येऊ लागले. पंचा पांघरून चुलीपुढं बसावं असं वाटू लागलं. काका तसे बसू लागले. त्यांनी परसा पेटवला नाही. चुलीतच लाकडं घालून ते विस्तव पेटवू लागले. त्या विस्तवाच्या उभेत बसून राहू लागले. मी पाऊस असला तरी गायींना चरायला घेऊन जातच होतो. त्यांना चरवून पुष्कळ वेळानं परत आलो तरी काका तसेच विस्तवापुढं बसून असलेले दिसू लागले. भात केलोस? मी गुरांना दाव्यावर बांधून झालं की त्यांना विचारी व म्हणे, भूक लागलीसे. जेव्हा भात केलो सलोस तर? नाही केलो, आता ठेचा. मला खूपच भूक लागलेली असे. मी रागावून म्हणे, निस्तो बेसलो सलोस. चुलीपुढा तर भात तरी करवेचो नाही का? लक्षातच नाही रे आयला. निस्तो बैसनी सलो. चिंता रे चिंता, काका मऊ पडलेल्या निर्जीव आवाजात म्हणत. पुढा कसा होणार आणि मी किता करणार? बोलता बोलता ते भात ठेवण्याची तयारी करू लागत. भाताचा तांब्या चुलीवर चढून झाला की पुन्हा चुलीपुढे बसून राहत म्हणत, करवे गेलो किता आणि झाला किता. सगळा मरे घालवणी बेसलोसे मी. इतके बोलून ते गप्प गप्प होत. चुलीपुढे बसून स्वतःशीच पुटपुटत राहत. मी अंग सुक्या पंचानं पुशी. ओली लंगोटी बदली. गुरांना करड घाली. तोवर भात होई. झाडाच्या पानावर भात वाढून काका मला हाक मारीत. म्हणत, वाढलो रे भात, चल भूक लागली सेनी. हळूहळू काका बोलायचे बंद झाले. त्यांचं बाहेर जाणंही थांबलं. खोपीतच राहू लागले. चुलीपुढं बसून राहू लागले. रागावणं नाही, ओरडणं, संतापणं नाही. कोणाला गाळी घालणं नाही. कोणाशी भांडण नाही. फक्त आपल्याशी पुटपुटत बसणं. त्यांचं मला बरं वाटू लागलं. काका चिडत नाहीत, रागावत नाहीत, भांडत नाहीत, गाळी घालत नाहीत. शांत बसतात. मला बरं वाटू लागलं. अलीकडे त्यांची मला भीती वाटू लागली होती. अधूनमधून ते माझ्या अंगावर ओरडू लागले होते. माझ्या अंगावर धावून येऊ लागले होते. बाबलच्या अंगावर जात तसेच. त्यामुळे मी त्यांना भिवू लागलो होतो. ते बाबलसारखे माझ्यावर धावून आले कोयता घेऊन तर मी कुठे जाणार? बाबल पळून गेला. तो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तो पंचा नेसतो. माझ्यापेक्षा चांगलं बोलतो. तो मालवणला राहिला होता. तो पळून मुंबईला गेला तरी तो राहील. नानाचा महादू पळाला तसा. मी काय करणार? काकांना शांत राहू देत. त्यांना धडे वाटप होऊन जमीन मिळू दे. तिथं पुन्हा ठिकाण उभं करायचं. मी काकांच्या बरोबरीने काम करणार ठिकाणात. पण धडे वाटपच होत नाही. काकांना स्वतःची जमीनच मिळत नाही. काका नुसते बसून राहत होते चुलीपुढं, स्वतःशी पुटपुटत. कधी गुडघेवर घेतलेले, गुडघ्यात मान घातलेली, हातांची मिठी गुडघ्याभोवती. कितीतरी वेळ बसून बसून राहायचे. जावडेकरांच्या पडवीवर बसून असत तसेच. 4-6 दिवस खूप पाऊस पडला सलग. खूप जोराचा. धो धो पडत होता रात्रंदिवस. खळ म्हणून नव्हता. सगळीकडे चिडीचूप झालं होतं. पाणीच पाणी झालं होतं. पावसाच्या धारांमुळं सगळं पांढुरकं झालं होतं. झाडं दिसत नव्हती, घरं दिसत नव्हती, डोंगर दिसत नव्हते. हे 7-8 दिवस गुरं दाव्यावरच बांधलेली होती. त्यांना आता बाहेर न्यायला हवं होतं. मी कांबळा घेतला, कोयती काठी घेतली आणि गुरांची दावे सोडायला लागलो. मंगळी निमूट बाहेर पडली. तांबू शिंग उगारू लागली. मी तिला खाजवलं, थोपटलं. पाठीवरून हात फिरवला.
पण ती शिंग उगारून अंगावरच येऊ लागली. तांबू तांबू किता करसस हे आ, चरवी नाही जायवेचा, मी म्हटलं आणि तिचं दावं सोडू लागलो. ती पुन्हा शिंग उगारून मान खाली करून अंगावर आली. मी भिवून चटकन मागं सरलो आणि काठीचा एक फटका तिच्या पाठीत मारला. त्यामुळे ती अधिकच अंगावर आली. तसं करताना तिची धडपड वाढली. पायांचा आवाज वाढला. तो काकांना ऐकू गेला. मी गाईवर मारलेला काठीचा आवाजही त्यांना ऐकू गेला असणार. मी तांबूशी बोललो तेही. ते चुलीसमोरच बसून होते. त्यांनी तिथूनच विचारलं, किता रे? तांबू मरे मारवे येचेसे, मी म्हणालो. मी त्यांना घेऊन जाच असा बाहेर. 8 दिवस दावेवरच सतनी. जरा फिरेनी हाडसा मरे. मंगळी शाणी ती पटकन बाहेर पडली. हिलाच किता झालासे, मोरवे येचेसे रांडेची, मी म्हणत तिच्या पाठीत आणखी एकदा काठी मारली. काका चुलीपुढे बसले होते ते उठले. वेगानं गाईपाशी आले. माझ्या हातातली काठी त्यांनी हिसकावून घेतली. काठी चांगली अंगठ्यावडी जाड, टणक लांबसडक होती. त्यांनी ती उगारली आणि तांबूच्या पाठीत घातली आणि तांबूला ते मारतच राहिले. 1 2 3 4 7 8 फटके बसल्यावर तांबू गाय हा हा करून ओरडू लागली. खाली पडली. तिनं मान टाकली. हातपाय झाडू लागली. तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. काका, अरे गाईला ठार मारचंस का किता, मी घाबरून जाऊन विचारलं. काकांनी हातातली काठी खाली टाकली आणि ते पुन्हा चुलीपाशी गेले. तिथं बसले. ढोपराभोवती हातांची मिठी, मान गुडघ्यात, तोंडानं पुटपुटणं. मी गाईजवळ आलो. तिच्या पाठीवरून हात फिरवला. काठीचे फटके बसून तिच्या अंगावरही चांगले वळ उठले होते. मला काकांनी तसंच जावडेकरांच्या खळ्यात मारलं होतं. माझ्या पाठीवर, हातांवर वळ उमटले होते. गाईच्याही पाठीवर, पोटावर तसेच वळ उमटले होते. मी तिच्या पाठीवरून हात फिरवला, पोटावरून फिरवला, मानेखाली खाजवलं, शिंगांच्या मुळाशी खाजवलं. तिच्या गळ्यातलं दावं सोडून टाकलं. पाणी आणून तिच्या पुढ्यात ठेवलं. गाय सावध झाली. तिनं टाकलेली मान वर घेतली, पाय जवळ घेतले. ती बसली. मग उठून उभी राहिली, पाणी प्याली. चल मगो, असा किता करचस, चरवे नाही जायवेचा, ती मंगळी बघ निमूट चरसेसे, मी गाईला म्हणालो आणि तिला बाहेर काढली. शिंग न उघडता ती बाहेर पडली. मी पुन्हा कांबळं, कोयती, काठी घेतली. गाईंना हांबडू लागलो. पुष्कळ वेळानं मी गुरं घेऊन परतलो. तरी काका चुलीपुढंच बसलेले, लाकडं विझत आलेली. मला बघताच म्हणाले, आयलोस, भात टाकसा आता शिजत. 4 8 दिवसांनी थोडा पाऊस कमी झाला. काका म्हणाले, मी गोरवा राखणीला देसा, पण मी त्यांना घेऊन जासानी चरेवे, मग तरी देऊया. मी गावात जाऊन ठरविनी येसा. ते गावात गेले. थोड्या वेळानं एकाला बरोबर घेऊन आले. काकांनी दोन्ही गायींची दावी खांबातून काढली. ती त्या माणसाच्या हाती देत म्हणाले, जा घेवन. तो दोन्ही गायींना घेऊन गेला. खोपीचा अर्धा भाग गोठात झाला होता. तो रिकामा झाला. मग मला म्हणाले, झुडमं सोडणी जायवेचा के, मी विचारलं. तर नाही माहिती, काका म्हणाले. भर पिशवी, बाण बोचका एक, मोठल्यो बाण डाळ तांदळाचो. मला सांगून ते स्वतः पंचाच्या शिवावर डाळ, तांदूळ, मिरच्या, चहा पावडर असा एक एक पदार्थ ठेवून मोठल्या बांधू लागले. पंचाच्या मोठल्या काकांनी खांद्यावर टाकल्या. मी पिशवी घेतली. पिशवीत काढल्या लावलेल्या तांब्या, पातेली, माझ्या लंगोट्या, पंचा, कांबळेचे तुकडे. मी लंगोटीच नेसलो होतो. अंगात मडकी, फाटकी पैरण. आम्ही खोपीतून बाहेर पडलो. खोपीला दारबीर नव्हतंच. मी विचारलं, आत लाकडं सत, खोप एवढी तू बांधलीस, तिचा किता? होईल ता होईल, काका म्हणाले आणि चालू लागले. मी मागून चालू लागलो, वाटेवरचा चिखल तुडवीत. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता अजून किती हाल लेखकाला सहन करायचे आहेत ते ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. याचे मागील भाग नक्की ऐका. तसेच इतरही साने गुरुजी, प्रेमचंद, पु ल देशपांडे यांच्याही कथा या चॅनलवर आहेत. त्याही कथा, कादंबऱ्या तुम्हाला नक्कीच आवडतील. ऐकून झाल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.